आज या ठिकाणी आम्ही यांच्याबरोबर सहमत आहोत. सूर्य जो पश्चिमेकडनं उगवतो तो तसाच उगवला पाहिजे, त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आपण. दादा, सूर्य पूर्वेला उगवतो. काकांनी सांगितले तर तो कुठनं पण उगवल. तुम्ही एक चित्रपट का नाही करीत काकांच्या आशीर्वादावर? कुठला? काका स्पर्श. तुमचा मुद्दा भरकटतोय. आज या ठिकाणी मुद्दा भरकटतोय आणि तो मुद्दा म्हणून भरकटतोय. हे सगळं तुम्हाला दिसत असताना तुम्ही गप्प का बसलेला आहात? आज या ठिकाणी तुम्ही काही बोलत का नाही? काय झालं तरी महापौर आमचाच होणार. आज या ठिकाणी हे अजून इथंच अडकलेले आहेत. एक मिनिट सर, एक मिनिट. मला असं वाटतं की आपण आता चर्चा पुढे नेऊया. छान रंगलेली दिसते आपल्याला इकडे चर्चा. आता मात्र माझ्या स्टुडिओमध्ये मी आणखीन एका पॉलिटिकल हिरोला इन्व्हाइट करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया राजेंद्र इंजिनवाले यांचं. हे बस रे गाडी. हा बाजूला बाजूला बोलू का मी आता? मागे आवाज येतोय का माझा? हा बास, आता घोषणा नको. अरे ते जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज आपण दिल्लीमध्ये आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दिल्लीत असलो कुठेही असलो तरी मराठीच बोलली जाणार. आज ही विराट सभा जी इथे जमलेली आहे, मला सगळ्यांना सांगायचं आहे की या विराट सभेच्या निमित्तानं आपण इथे जमलेलो आहोत. मी काय काय केलंय ते तुम्हाला आज दाखवणार आहे. त्या निमित्तानं कुठला पिक्चर? कुठला गेम आहे? गेम ॲग्री बर्ड. तुमचा झाला की मला द्या. प्रेझेंटेशन साठी आणलाय तो. कुणाचा वाढदिवस आहे? प्रेझेंट द्यायला आणला म्हणून. अरे प्रेझेंटेशन, सादरीकरण, त्यासाठी आणलाय तो. अरे निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावरती झाल्या पाहिजेत ते सांगण्यासाठी येतो. पण याच्यामध्ये फक्त विकास आहे, विकास. मग काय मज्जा आहे. दादा, पॉकीमॉन काही नाहीये, सबसिडी पण काही नाहीये त्याच्यामध्ये. अजून एका नेत्याला आपण इथे बोलवणार आहोत जे त्यांच्या महान कवितांसाठी ओळखले जातात. हो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कविराज ओळखले साहेब यांच्यासाठी. अरे छान झालंय. हे सगळं लावलेलं आहे, छान आहे. अरे बापरे, खूप मंडळी जमली आहे. नमस्कार सर. सर, माझ्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? कसं वाटतं म्हणजे बरं वाटतं. अजून काय वाटतं? तुम्हाला कसं वाटतं मी इथे येऊन? सर, मला फार आनंद झालेला आहे. मला खूप आनंद होतोय सर तुम्हाला इथे बघून. कविराज सर, एक मिनिट कविराज वगैरे बोलू नका तुम्ही, कारण मी करत नाही फक्त कविता, माझ्या राजकारणाचा पण आहे दम. आणि दिल्लीच्या राजकारणाचा मी आहे बाजीराव सिंगम. मी आहे बाजीराव सिंगम. ते हे घ्या ना, तुम तो ठहरे परदेशी. तुम तो ठहरे परदेशी साथ क्या निभाओगे. बरोबर, तुम तो ठहरे परदेशी साथ क्या निभाओगे. सत्ता जरी तुमची असली तरी आमच्या पाठिंब्याशिवाय तुम क्या करोगे. काय ते कवितांचा कार्यक्रम चाललाय का? चर्चेसाठी आलोय ना आपण. चर्चा करायची, मुद्द्यावरती लक्ष द्या आणि चर्चेला पुढे सुरुवात करा. कविता वगैरे काय चाललेलं आहे? सामाजिक दृष्ट्या काम करत. एक मिनिट दादा, आता आपण चर्चेला पुढे नेऊया. चर्चा केली तरी महापौर आमचाच होणार. हो साहेब, तुमचं मला मान्य आहे. पण आता आपण मेन मुद्द्याला हात घालूया. आजच्या आपला चर्चेचा विषय आहे शोलेसाठी जिंकू किंवा मरू, अर्थात कोण होईल जय आणि वीरू. तर सगळ्यात आधी दादांना मला विचारायचंय, दादा तुम्हाला काय वाटतं?
आज या ठिकाणी जर का शोले सारखा सिनेमा होणार असेल तर त्याच्यात मी पण काम करू शकतो. मी काम करेनच, कारण त्याच्या मागे समाजकारण आहे. तो सिनेमा जर परत होत असेल तर आपण त्या सिनेमामध्ये ठाकूरचा एक साखर कारखाना दाखवूया. आज या ठिकाणी आपण तिथं ऊसाची शेती दाखवूया, म्हणजे तो सिनेमा हिट होईल. कसं काय? आता झालं तर सैराट सिनेमा घ्या, त्याच्यामध्ये साखर कारखाने दाखवले, ऊसाची शेती दाखवली आणि सिनेमा हिट झाला. नटरंग सिनेमा घ्या, त्याच्यामध्ये ऊसाची शेती दाखवली, ऊसावरती एक गाणं टाकलं आणि सिनेमा हिट झाला. कोणतं ऊसाचं गाणं? ते ऊसावालं गण गोत सार. त्याच्यानंतर तुम्ही तो आताचा व्हेंटिलेटर सिनेमा घ्या. व्हेंटिलेटर मध्ये कुठं आले ऊस? त्याच्यामध्ये ऍक्ट्रेस होती उषा नाडकर्णी. त्याच्यामुळे साखर कारखाने दाखवा, ऊसाची शेती दाखवा, सिनेमा हिट होईल. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही त्या सिनेमामध्ये ठाकूरचा रोल करा. का? कारण त्याला पण हाताची साथ सोडावी लागली होती, तुम्ही पण हाताची साथ सोडली. आज या ठिकाणी मुद्दा भरकटतोय, वैयक्तिक बोलतायत. एक मिनिट, मुद्दा भरकटत असला तरी महापौर आमचाच होणार. एक मिनिट जरा पर्सनल होऊया पिंपरीची- नको, पर्सनल होऊया नको. मला सरांना विचारायचंय, राजेंद्रजींना. सर, तुम्हाला काय वाटतं, जय आणि वीरू यापैकी तुम्हाला नेमकं काय करायला आवडेल सर? हे मुळात टुकार चर्चा चालली आहे सगळी. मला काय म्हणायचंय, जय वीरू कशाला पाहिजे सिनेमामध्ये? जर शोले परत झाला तर जय सुद्धा मीच असणार, वीरू पण मीच. मी डबल रोल करेन त्याच्यामध्ये. आणि फ्लॅश बंद करा रे, काय ते फोटो काढतायत? सर नाही, ती ट्यूबलाईट खराब झाली आहे सर. ठीक आहे, तर दोन्ही सुद्धा मीच करणार आहे हे मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतो. म्हणून सांगतो, एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा. हे बघा, आकड्यांच्या राजकारणात मी पडत नाही, ते मला जमत नाही. शेवटी किंग मेकर कोण आहे ते महत्वाचं आहे, आणि तो किंग मेकर मी होणार म्हणजे होणार. मी टाळी देणार नाहीये. हे बरोबर आहे. देऊ नका कोणी कोणाला टाळी, देऊ नका कुणी कोणाला टाळी. सगळ्या पक्षांची बांधतो मी मोळी, सगळ्या पक्षांची बांधतो मी मोळी. अरे सांगा कधी आहे होळी? वा वा, जुळलाय फार हो, महत्व. हो. छान एक कविता सरांनी केलेली आहे. आता मला कमलेंद्रजींना विचारायचंय, सर, जर सेनापती आणि तुमची जर जोडी झाली सर, तर नेमकं जय आणि वीरू कोण असेल यामध्ये असं तुम्हाला वाटतं? सेनापती आणि आमची जोडी आली तर जय मीच करणार चित्रपटात. का? असं का? अहो, तुमच्या लक्षात कसं येतं? तुम्ही गाणं पाहिलं का शोलेचं? कुठलं? हा, त्यामध्ये जय गाडी चालवतो आणि वीरू बाजूला बसलेला असतो. त्यामुळे जय मीच होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढच्याच कडव्यात वीरू जयच्या खांद्यावर बसून माउथ ऑर्गन वाजवत असतो. त्यामुळे तुम्हाला जयला खांद्यावर घ्यावं लागणार. हे बघा, एक मिनिट, तो माउथ फ्रेशनर बंद करा आधी. माउथ ऑर्गन हा मी वाजवतो कारण मला वाजवता येतं. वाजवून दाखवलं.